We'll open our Bibles to Psalm chapter 75 verses 6 and 7. स्तोत्र संहिता 75 त्यातलं 6वं आणि 7वं वचन आपण यावेळेला काढू. स्तोत्र संहिता 75 6 आणि 7. For promotion comes neither from the east nor from the west nor from the south, but God is the judge. He puts down one and sets up another. स्तोत्र संहिता 75 6 आणि 7. कारण पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून किंवा दक्षिणेकडूनही उंचावणे होत नाही, परंतु देव न्यायाधीश आहे. तोच एकाला नीच करतो व दुसऱ्याला उंच करतो. Praise God. देवाला धन्यवाद. This doesn't mean to be taken literally, आणि हे अक्षरशः घ्यायची गरज नाहीये, like looking in three directions. जसं 3 दिशांना बघणं. What the Bible is saying is बायबल आपल्याला जे सांगत आहे ते असं आहे that no matter who you are की तुम्ही कुणीही जरी असलात or where you are from, आणि तुम्ही कुठूनही जरी असलात, what family background you belong to, कुठल्याही पारिवारिक पार्श्वभूमीतले जरी तुम्ही असलात, if you look to God, जर तुम्ही देवाकडे पाहिलं then He will exalt you. तर देव तुम्हाला उन्नती देईल. He will उंच करेल. promote you. देव तुम्हाला बढती देईल. He will honor you. देव तुम्हाला मान देईल. That is what God is saying. आणि देव असं सांगत आहे इथे, This is the only truth. हे एकच सत्य आहे That God alone is the sovereign God. की देव एकच साम्राज्यकर्ता देव आहे. All power of the universe belongs to Him. संपूर्ण सृष्टीचं विश्वाचं सगळं सामर्थ्य त्याच्या मालकीचं आहे. Even kings receive their power from God. राजांना देखील देवाकडूनच सामर्थ्य प्राप्त होतं. That's why Bible says in John 19 verse 11, आणि म्हणूनच बायबल म्हणतं योहानाचा 19वा अध्याय 11वं वचन, no man can have any power against any child of God except it was given from above. एकाही माणसाला देवाच्या कुठल्याही लेकराविरुद्ध काहीच सामर्थ्य लाभू शकत नाही जर वरून आलं असेल तर, नाही तर नाही. So we should not be arrogant. तर आपण उद्धट राहायचं नाही, We should not be proud. आपण गर्विष्ठ राहायचं नाही, We should humble ourselves, आपण स्वतःला नम्र करायचं. knowing that no promotion can come from any man. हे जाणून की कुठलीच बढती कुठल्या माणसाकडनं आपल्याला मिळणार नाहीये. Real honor, real lifting up comes from God. खरा मान, खरा उत्कर्ष हे सगळं देवाकडनं येतं बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. Never kiss your hand and say, by my power I have made it. कधीही स्वतःच्या हाताला मुके देऊन असं म्हणायचं नाही की मी केलं, माझ्यामुळे झालं, असं कधी म्हणायचं नाही. Then you are arrogant. असं जर तुम्ही करत गेला तर असं म्हणावं लागेल की तुम्ही उद्धट आहात. It is up to God to judge. देवावर आहे तुमचा न्याय करणं, And only He is qualified to lift you up. आणि फक्त देवच तेवढा शिक्षित आहे तुम्हाला उत्कर्षाला आणायला. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. It is God who raises one and pulls down the other. देवच एखाद्याला वर उत्कर्षाला आणतो, देवच एखाद्याला खाली जाऊ देतो. So let no arrogant words come from our mouth, मग आपल्या मुखातनं कधी बेटा उद्धट शब्द आपण वापरायचे नाही, because God will make them to eat their own words. कारण की देव अशा लोकांना त्यांचे स्वतःचे शब्द स्वतः खायला लावेल. There is nobody higher than God. देवापेक्षा एक तर कोणीही उंच नाही, मोठं नाही, महान नाही. All of you have to give your heart to God तुम्ही सर्वांनी आपलं हृदय देवाला दिलं पाहिजे and trust in Him. आणि देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. When you become humble, जेव्हा तुम्ही नम्र व्हाल God will promote you. तेव्हा देव तुम्हाला बढती देईल. God will give His grace. देव त्याची कृपा तुम्हाला देईल. You take your place तुम्ही तुमची जागा at घ्या. the feet of God. येशूंच्या देवाच्या चरणी आपलं स्थान घ्या. Let God sit on His throne. देवाला देवाच्या सिंहासनावर बसू द्या. Let us not sit on the throne. आपण सिंहासनावर विराजमान व्हायचं नाही, ते सिंहासन देवाचं आहे. Let us not make God to sit down. आपण देवाला खाली बसवायचं नाहीये, We have to sit down. आपण खाली बसायचं. Let my God be exalted. तर माझा देव अगदी महान झाला पाहिजे, गौरववान झाला पाहिजे. Then He will lift you up. म्हणजे मग देव तुम्हाला सुद्धा उत्कर्षाला आणेल. Praise God. तुम्ही देवाला मोठं करा, देव तुम्हाला मोठं करेल. That's why म्हणून you need to look to God all the time. तुम्ही देवाकडे सदोदित पाहिलं पाहिजे. हे जे मी सारखं म्हणतो ना, ते यासाठीच म्हणतो कारण सगळे दिवस सारखे नसतात. There are so many changes happening around us. अनेक बदल आपल्या अवतीभोवती सुद्धा होतात ना बेटा. Here lies the original power, आणि इथं यात मूळ सामर्थ्य आहे, and that is God. आणि ते कुठे? देव, देवात. God. फक्त देव. In God you will get your sustenance. फक्त देवामध्येच तुम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल. In God you will get your strength. देवामध्येच तुम्हाला तुमची ताकद मिळेल. In God you will get your deliverance. देवामध्येच तुम्हाला तुमची सुटका मिळेल. That's why Bible says in Romans 9 verse 16, आणि म्हणून तर रोमकरास पत्र 9 अध्याय 16व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, it's not of him that wills, त्याच्याकडून इच्छा होणे नाही, nor of him that runs, किंवा त्याच्याकडून ते धावणं नाही, but it depends all on the mercy of तर God. सगळं देवाच्या दयेवर अवलंबून आहे. मी करणार, मी धावणार, माझ्यामुळे नाही, त्याची दया झाली तर होईल. Praise God. So cheer up. मग आनंदी राहा. Those who are poor in spirit, ते आत्म्यात गरीब, दीन, लीन आहेत. those who are humble in spirit, ते आत्म्यात नम्र आहेत. the broken
ones, जे तुटलेल्या हृदयाचे आहेत the orphans, आणि जे अनाथ आहेत, the widows. विधवा आहेत. Here is your comfort पहा तुमचं सांत्वन आज इथे that आलंय my God will stand for you. की माझा देव तुमच्यासाठी उभा राहील बेटा. हार नाही मानायची. He will stand for माझा you. देव तुमच्या पाठीशी उभा राहील अशी हार नाही मानायची. He will take up your case. माझा देव तुमचं जीवन जीवनी प्रकरण त्याच्या हातात घेईल. God will not side the proud, but God will side the humble. गर्विष्ठ लोकांच्या बाजूने देव उभा राहणार नाही तर देव नम्र लोकांची बाजू घेईल. Real promotion comes from God. खरी बढती देवाकडनंच येते ना. Do not pursue your schemes of wickedness or folly. Just pursue after God. तुम्ही दुष्टाईच्या कुयोजना करून त्या मागे चालू नका. फक्त देवा मागे चाला. नसते उद्योग करू नका. Don't want anything. काही नको आपल्याला. आपल्याला मी म्हणते काही नको. तुलाही नाही मलाही नाही आपल्याला काही नको. You know, in the world, जगात till the age of 15, you look to others. 15 वर्षाचे होईपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघत असतो. Till 30, all look at you. 30 वर्षाचे असेपर्यंत सगळे तुझ्याकडे बघतात. After 60, you look at others to look at you. 60 नंतर आपण दुसऱ्यांकडे अशासाठी बघतो की जरा माझ्याकडे बघ. But they don't look at you. पण 60 गेल्यावर आपल्याकडे कोणी बघतच नाही. कारण म्हातारे कोतारे कोणाला आवडत नाही. That is life. यालाच जीवन ऐसे नाव. But if you remember the Creator in the days of your youth, पण जर तुझ्या तारुण्यात भर जवानीत जर तू निर्माण करत्याला स्मरलास, He will look at you from the cradle to your old age. तो निर्माण करता तुझ्या त्या पाळण्यापासून तुझ्या त्या म्हातारपणापर्यंत तुझ्याकडे बघेल. Bible says, बायबल म्हणते when God made our first parents, देवाने जेव्हा आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, He made them in His own image and likeness. मानव जातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री देवाने त्या दोघांना स्वतःच्या रूपात आणि स्वतःच्या आवडीत निर्माण केले असं लिहिलंय. God said, if you remain under my covering, I will take care of you. आणि देव त्या दोघांना म्हणाला तुम्ही दोघ जण माझ्या छत्रछायेखाली राहिलात तर मी तुम्हाला सांभाळीन. But then they listened to the voice of the devil. पण त्या दोघांनी सैतानाची वाणी ऐकली जे करायला नको होतं. Sin came into the world, death आणि came into the ते world. केल्यामुळे पाप या जगात आलं, माणसावर मरण आलं, प्रत्येक माणूस मरतो. See the condition today. बघा ना जगाची अवस्था कशी आहे आज. Man is living without God. मनुष्य देवाशिवाय जगत आहे. But God did a miraculous thing. पण देवाने चमत्कारी गोष्ट केली. God sent Jesus for us. देवाने येशू ख्रिस्तांना आपल्यासाठी पाठवलं. Jesus came on this earth, येशू या पृथ्वीवरती आले. took the sins of the whole world, येशूनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. He shed His precious blood for you and for आणि me. येशूंनी त्यांचं मौल्यवान रक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी सांडलं. Died for us आपल्यासाठी येशू मेले and rose on the third आणि day. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. He is alive. येशू जिवंत आहे. Jesus is here. येशू इथे आहे. Jesus is interested in your life. येशूला तुझ्या जीवनामध्ये उत्सुकता He आहे. wants to promote you. येशूला तुला बढती द्यायची He आहे. wants to lift you. येशूला तुला उत्कर्षाला आणायचं He आहे. wants to wash away your येशूला tears. तुझे अश्रू पुसायचे आहेत. Jesus said येशू म्हणाले in Matthew 11:28, मत्थ्याचा 11 अध्याय 28 वचन, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, and I will give you rest. मी तुम्हा लोकांना विसावा देईन. माझ्याकडे या. I will give you rest. मी तुम्हा लोकांना विसावा आणि आराम देईन. तुम्ही माझ्याकडे या. Promotion will come from Him. बढती त्यांच्याकडून Lifting will come from Him. बढती देवाकडनं येईल. उत्कर्ष देवाकडनं येईल. Some people want to feel that they are the greatest, काही लोकांना मात्र सारखं असं वाटायला हवं असतं की मीच मोठा, मीच मोठा, मीच महान, मी अति महान, most wealthy, most smart, सगळ्यात धनवान, सगळ्यात स्मार्ट, सगळ्यात हुशार, माझ्यासारखा माणूस नाही. that they have the best of material wealth. आणि सगळ्यामध्ये मीच फार मोठा आहे. माझ्याकडे भरपूर आहे, पैसा, अडका, गोष्टी सगळं खूप आहे. But wealth has wings and takes off. अरे पण धनसंपत्तीला पंख असतात. ते धन कधी पण उडून जाऊ शकतं. You just love Jesus. तुम्ही फक्त येशूंवर प्रेम करा. You देवाला just माना. give Him the first तुम्ही place. फक्त प्रभूला पहिलं स्थान द्या. Leave the crooked path. बाकी वाकडे मार्ग सोडून द्या. Leave the worthless people. आणि ज्या माणसांना काही मोल काही किंमत नाही, जी माणसंच बरोबर नाही, त्यांना सोडून द्या. You know, I rarely ever worry about my promotion. मी ना फार कमी म्हणजे माझ्या बढतीविषयीनं टेन्शन घेतो. I don't worry about my मी promotion. नाही माझ्या बढतीचं काही टेन्शन घेऊन बसत. I don't take care of other things. मी बाकीच्या गोष्टींना काही सांभाळत नाही. I just take care of one thing. मी एकच गोष्ट माझ्या आयुष्यात सांभाळतो. My relationship with Jesus. माझं येशूंशी नातं बास. That has to be strong. माझं येशूंशी नातं खंबीर पाहिजे. If your relationship with God is strong, तसं तुमचं जर देवाबरोबरचं नातं खंबीर असेल, promotion will come. बढती तर येईलच रे. God has the power to bring honey out of the rock. देवाकडे खडकातनं मध बाहेर काढायचं सामर्थ्य आहे. तुम्ही काय बोलताय? देव काय नाही करू शकत? God has the power to bring springs in the desert. अहो देवाकडे रानामध्ये झरे फोडायची कुवत आहे. तुम्ही काय डोक्याला हात मारून बसलाय? God told Moses, strike the rock, water will come ते out. मोशेला म्हटलं नाही का खडकाला मार, पाणी
पाणी बाहेर पडेल तिथून. Have you ever heard such a thing? असं कधी ऐकलंय कुठे की खडकाला मार म्हणतो देव आणि तिथून पाणी वाहील, ते पाणी पाजते सगळ्या लोकांना. That is the power of my God. हे माझ्या देवातलं सामर्थ्य आहे. म्हणजे देव असावा तर असा मी म्हणेन. Because I have Jesus, I can be promoted. माझ्याकडे येशू आहेत म्हणून मला बढती मिळू शकते. Because संधी I have देते. Jesus, the devil will not come close to माझ्याकडे me. येशू आहेत म्हणून सैतान माझ्या नादी लागणार नाही, माझ्या जवळ येणार नाही. Because I have Jesus, God will make arrangements from somewhere to feed me. माझ्याकडे येशू आहेत म्हणून देवबाप कुठून तरी काही ना काही जमाजमाव करून किंवा माझ्यासाठी योजना करून मला खाऊ तर घालेलच. आपल्याला काय नाही. If God could feed Elijah by sending the crows, देव एलियाला कावळे पाठवून जर अन्न पुरवू शकला, will not God supply you? देव तुम्हाला नाही पुरवायचा? काय गरजा आहेत तुमच्या अशा? If He काय feeds the हवंय? birds of the air, आकाशातल्या पक्ष्यांना जर तो खायला घालतो, will He not feed you? तुम्हाला नाही खायला घालणार का? हा? If He clothes the flowers of the field गवतातल्या फुलांना जर तो चांगले चांगले रंग नेसवतो, काय and सुंदर gives them दिसतात ती different फुलं. colors, वेगवेगळे रंग त्यांना देतो and they are here today and tomorrow they are dried up, आणि त्या फुलांचं काय सांगायचं, ती आज आहे तर उद्या वाळणार आहे. अशा फुलांनाही इतके सुंदर रंग देव देतो. will He not clothe you देव तुला नाही नेसवायचा? with different colors? वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आणि कपडे? का नाही? He will. देव जरूर करेल. God is the judge. अहो देव न्यायाधीश आहे. He puts down one and lifts the other. देव एखाद्याला खाली टाकतो, देव एखाद्याला वर आणतो, तो देव आहे. राज्य त्याचं, सामर्थ्य त्याचं, हक्क त्याचा, निर्णय त्याचे. You may think I will fly like a bird. तुम्ही लाख विचार कराल की मी पक्षासारखं उडणार आहे. God can pull down that bird. देव त्या पक्षाला खाली आणू शकतो बरं का? Every flying bird has to die on the earth. प्रत्येक उडणाऱ्या पक्षाला मरावं तर जमिनीवरच लागतं ना. They don't die in the air. तिथे अंतराळात मरतात का पक्षी? मेल्यावर तर जमीनच गाठावी लागते की नाही? Nobody can fly too high. तसं फार उंच कोणी उडू नाही शकत. एवढ्या उड्या नाही मारायच्या. We have to trust in God. देवावर विश्वास ठेवायचा. एवढ्या उड्या मारायच्या नाही, झेपणार नाही. Every day pray. रोज प्रार्थना करायची. Every day seek His face. हात तर रोज जोडायचे. रोज त्याला प्रार्थना करायची. He will change the whole scenario. सगळी परिस्थिती आणि चित्रच देव बदलेल. Yes. Humble yourself before God. नम्र करा स्वतःला देवा. Yield yourself to God. देवा शरण या. Remove every pride. सगळा गर्व काढून टाका. Remove every self-esteem. आणि सगळं स्वतःसाठीची किंमत, स्व आदर, स्व सन्मान काढून टाका. Remove every ego. सगळा अहमपणा, मीपणा काढून टाक. Come with humility. नम्रतेने देवाकडे ये. He will raise you up. देव तुला उंच करेल. Let the world thrive and boast on self-confidence. जगाला मारू दे गप्पा स्व आत्मविश्वासाच्या. माझ्या आत्मविश्वासाने मी वर आलो, ते सगळं जगाला बोलू दे. Let the world have self-trust, self-confidence, जगामध्ये असू दे तो आत्मविश्वास आणि आत्मभरोसा and self-assurance. आणि आत्मखात्री वगैरे वगैरे. You set aside all these aspects, तुम्ही हे सगळं बाजूला ठेवा. and I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन And then my God will lift you up. आणि माझा देव तुम्हाला उत्कर्षाला वर आणेल. No arrogancy can stand before God. एक तर देवासमोर ना बेटा उद्धटपणा उभा राहू शकत नाही. Never have an excessive opinion about self. कधी स्वतःविषयी ना प्रचंड मोठी मतं मांडायची नाही की मी अशी, मी तशी, मी असं केलं, मी तसं केलं. No. नको. Unless God does it, you can do nothing. अरे जोवर देव तुझ्याकडनं ते करून घेत नाही, तुझ्यामध्ये ती ताकद येणारच नाहीये Jesus करायची. said येशू बोलले in John 15 verse 5, योहान 15 अध्याय 5 वचन, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकणार नाही. येशू असं क्लिअर कडे बोलले. I know you can do something, मला माहितीये तुम्ही काही गोष्टी करू शकता, but it will not have everlasting value. पण त्याला काही सनातन किंमत राहणार नाही. He's talking about everlasting value. तो अनंत काळच्या सनातन गोष्टींविषयी बोलत आहे. Trust सनातन in God. किमतीविषयी बोलत आहे. तुम्ही देवावर विश्वास Do you ठेवा. want lifting tonight? मग आज रात्री तुम्हाला ती बढती हवी का? Do you want promotion आज tonight? रात्री तुम्हाला तो उत्कर्ष हवा का? Do you want raising up tonight? आज रात्री तुम्हाला वर यायचं का? Do you need healing tonight? आरोग्य हवंय का? Then believe in the Lord मग प्रभूवर विश्वास ठेवा. and He will change your destiny. प्रभू तुमच्या आयुष्याच्या दिशाच बदलून टाकतील.